हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर, तर इराणकडून अमेरिकन तळांना सुद्धा केलं लक्ष्य. हिजबुल्लाहनं उत्तर इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र. इस्रायलनं लक्ष्य गाठण्यापूर्वीच क्षेपणास्त्र पाडली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पर्यटक, विद्यार्थी आणि कामासाठी गेलेले आखाती देशांमध्ये अडकलेल्यांच्या कुटुंबियांकडून सुटकेसाठी सरकारला विनंती. पश्चिम आशियामधील देशांमधील युद्धादरम्यान मोदींकडून शांतीचा संदेश. शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याच्या बाजूने भारत आग्रही, तर भारतीयांच्या सुरक्षेसाठी इतर देशांसोबत चर्चा सुरू असल्याची मोदींची माहिती. महायुतीचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय. मुंबईतील घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा वाढवली. आता 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर कोणताही कर नाही. जय पवारांकडून बीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ पोस्ट. मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेल्या रोहित सिंगवर तात्काळ कारवाई करत अटकेची कारवाई करा. उड्डाणावेळी असा निष्काळजीपणा गंभीर, अशी केली टीका. भांडूपमध्ये शाळेमध्ये दादागिरी करतो म्हणून 3 वर्गमित्रांकडून 8वीत शिकणाऱ्याला मुलाची हत्या. पोहताना बुडून मृत्यू झाल्याची केली होती नोंद, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर हत्येचा अखेर उलगडा. अंधेरीमध्ये पत्नीनं सोबत राहण्यास नकार दिल्यानं पतीकडून भर रस्त्यात पत्नीची हत्या. आरोपी पतीला पोलिसांनी केली अटक. दोघांमध्ये वाद असल्यानं राहत होती वेगळी. राज्यात आज होळीचा उत्साह, तर कोकणात शिमगोत्सवाची धूम. नंदुरबारमध्ये पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत इराणमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे त्याविषयीची. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं शाहेद ड्रोन टनेल नेटवर्कचा खुलासा केलाय, ज्यामुळे ड्रोन क्षमतेची एक नवीन पातळी दिसून आली आहे. इराणच्या शाहेद 136 ड्रोननं कहर केलेला आहे. हा जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला समजला जातोय. सौदी अरेबियामधील रास तनुरा इथं हा हल्ला करण्यात आला आहे. अरामको तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य करण्यात आलंय. तसंच रिफायनरीचं कामकाज थांबवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तर एक नवीन उदाहरण म्हणता येईल. एक ड्रोन नेमकं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकतं त्याचं. इराणच्या या ड्रोननं हल्ला केला. सौदी अरेबियामधील अरामकोच्या एका ठिकाणावर हा हल्ला केल्याची माहिती समोर येते. जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीवर हा हल्ला करण्यात आला आहे. सौदी अरेबियामधील रास तनुरा इथं हा हल्ला झाल्याची माहिती आहे. आणि त्यावेळची ही दृश्य तर इराण इस्रायल युद्धातील तणाव अधिकच तीव्र झालाय. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इशारा दिला आहे. इस्रायलचे पुढचे लक्ष्य नईम कासेम असल्याचं ते म्हणाले. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणमधील विविध लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त हल्ले केले. या कारवाईत उच्च पदस्थ लष्करी आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्यामध्येच आता इराण सुद्धा चौथा आलेला आहे आणि इराणनंही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याचं दिसतं. दरम्यान इराणनं युएईवर हवाई हल्ला केला आहे. रास अल खैमा अमिरातमध्ये हा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला इतका भयानक होता की आकाशात धुराचे लोळ पाहायला मिळाले. Yes, mensen, kijk hoe vallen die bommen hier om ons. Dit is groot moeilijkheid. Bid vir ons, hoor, bid vir my.
Yes, as mense kyk hoe val die bomme hier om ons. Dis groot moeilikheid. Bid vir ons, hoor, bid vir my. Yes, as mense kyk hoe val die bomme hier om ons. Dis groot moeilikheid. तर दुसरीकडे इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाईल हल्ला केलाय. यावेळी इराणी सेनेनं इस्रायल आणि अमेरिकेला धमकीही दिली आहे. इराणच्या सैन्यानं पुन्हा एकदा हल्ला केल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेवटपर्यंत आम्ही युद्धभूमीवर असणार असा इशारा त्यांनी इस्रायलला दिलाय. इस्रायलमध्ये युद्धाच्या सायरनचा आवाज कमी होऊ देणार नाही असा थेट इशाराच इराणकडून देण्यात आला. दरम्यान इस्रायल इराण युद्ध अधिक तीव्र होताना दिसतंय. ट्रम्प अजूनही ठाम आहेत, तर दुसरीकडे इराण मागे हटायला तयार नाहीये. त्यामुळे हल्ल्याच्या या 5 दृश्यांमधून त्याची दाहकता, या युद्धाची दाहकता आपल्याला दिसून येते. दुसरीकडे इराण अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले परतवून लावत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. अमेरिका आणि इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबियाच्या रास तनुरावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यावेळी इराणनं ऑइल रिफायनरीवर लक्ष केंद्रित केलं होतं. इराणनं सौदी अरेबियावर सुद्धा हल्ला केला आहे. त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय. रिफायनरीवर हा हल्ला करण्यात आला होता. युद्धाचा भडका उडाल्याचं दिसतंय. एकीकडे इराणवर इस्रायल असेल किंवा अमेरिकेकडून मारा सुरू आहे, त्यांच्याकडून हल्ले केले जात आहेत, तर दुसरीकडे इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर दिलंच जात आहे. मात्र जे गल्फ कंट्रीज आहेत तिथं सुद्धा हल्ले केले जात आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे सौदी अरेबियामध्ये हल्ले करण्यात आलेत आणि आता रिफायनरीला टार्गेट करण्यात आले. इराणच्या सैन्यानं पुन्हा एकदा बहरीनच्या बंदरगावावर हवाई हल्ला केला. इथल्या अमेरिकन जहाजाला इराणनं निशाणा बनवला. ज्या जहाजावर हल्ला केला ते युद्ध साहित्यानं भरलेलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे. तर जे जहाज अमेरिकेचं युद्ध साहित्य घेऊन चाललेलं होतं त्या जहाजाला इराणकडून लक्ष्य करण्यात आलं आहे आणि ते जहाज ध्वस्त केल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय. इराणनं पुन्हा एकदा इराकच्या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा हल्ला केला आहे. इरबिल एअरपोर्ट जवळ हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. इराकच्या इरबिलमध्ये अमेरिकन सैन्याचा तळ असल्याची माहिती आहे आणि याच ठिकाणी इराणकडून हल्ला करण्यात आलाय. दरम्यान या हल्ल्यामध्ये किती नुकसान झालं याचा आकडा समोर आलेला नाही, मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण इराणकडून ज्या ठिकाणी गल्फ कंट्रीजमध्ये आणि त्यांच्या जवळचे जे देश आहेत तिथं जी तळ आहेत अमेरिकन सैन्याची तिथं लक्ष केलं जात आहे, हल्ले केले जात आहेत. या युद्धाची अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आहे पालघरमधून. बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा गॅस गळती झाली आहे. MIDC मधील भगरिया कंपनीमध्ये आगीनंतर गॅस गळती झाली. बोईसर तारापूर MIDC मध्ये दुर्घटनांचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे. आणखी एका कंपनीमध्ये पुन्हा गॅस गळती झालेली आहे. MIDC मधील भगरिया कंपनीमध्ये आग लागली होती आणि त्यानंतर इथं गॅस गळती झाल्याचं कळत आहे. बोईसर तारापूर MIDC मध्ये दुर्घटनांचं हे सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल पाटील हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राहुल, काय सांगाल, ही जी गॅस गळती आहे त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि काय खबरदारी परिसरामध्ये घेतली जाते? नक्कीच बोईसर तारापूर MIDCतील डी प्लॉट मधील जी बगेरिया केमिकल्स कंपनी आहे या कंपनीत काही वेळांपूर्वी गॅस गळती झाली आणि याचा मोठा त्रास जो आहे तो येथील कामगार असतील किंवा मग स्थानिक असतील यांना जाणवू लागला. एकूणच आपण बघितलं तर हा जो ओलियम म्हणून गॅस आहे याची गळती जी आहे ती झालेली आहे. हा लिक्विडमध्ये गॅस होता, मात्र हा जेव्हा हवेत विरघळतो त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याचं रूपांतरण जे आहे ते धुरामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. एकूणच साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर जो धूर आहे तो सध्या पसरलेला पाहायला मिळतो आणि या कंपनीसह जे परिसरातील नागरिक आहेत किंवा ज्या विशेषतः महिला आहेत यांना मोठ्या प्रमाणावर या सगळ्याचा त्रास जाणवू लागलेला आहे. आतापर्यंत बोईसर पोलीस असतील किंवा मग अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ज्या आहेत त्या
घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. मात्र धुराचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्याने आजूबाजूच्या परिसरात ज्या कंपन्या आहेत किंवा कारखाने आहेत यामधील कामगारांना देखील इतरत्र हलवण्यात आलेलं आहे. अजूनपर्यंत कुठलंही नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलाला या गॅस गळतीवरती मिळवता आलं नाही. मात्र यामुळे सध्या परिसरात मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा हा गॅस लिकेज झाला त्यानंतर या कंपनीसह ज्या परिसरातील कंपन्या आहेत या परिसरातील कंपन्यांमधील कामगारांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरून पळ काढला. सध्या या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालेलं आहे. काही कामगार जे आहेत ते प्राथमिक अडकल्याची माहिती जी आहे प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे. सध्या काही कामगार ज्यांना घशाचा आणि श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागलाय त्यांना बोईसर मधील जे खासगी रुग्णालय असतील किंवा शासकीय रुग्णालय असतील यामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं. मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून अधिकृतरित्या कोणतेही म्हणजे कोणी मृत्युमुखी पडल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत प्रशासनाने दिली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आणखीन वाढवण्याची मागणी जी आहे ती आता प्रशासन आणि स्थानिकांकडून केली जाते. बरोबर आहे राहुल, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.